नव्या सीट्स जनरेट करून त्यांना द्यावे लागतील, कारण त्यांना आपण ग्रेस मार्क दिलेत आणि त्यांना त्या रँकवरती बसवलंय. म्हणजे तेव्हा तो रँक ऑलरेडी ज्यांना मिळालाय त्यांचं नुकसान होणार नाही. ॲडहॉक सीट्स. पण हे कुठे त्यांनी म्हटलेलं आहे? लॉच्या केसमध्ये, लॉची जी एक्झाम होती त्या केसमध्ये. आता लॉ कॉलेजेसमध्ये ॲडहॉक सीट निर्माण करणं काही कठीण नाही आहे. ते करता येण्यासारखं आहे, कारण तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी एक्सपर्टीजची गरज लागत नाही, जी मेडिसिनसाठी लागते. त्यामुळे आणि दुसरी आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जी बॉडी क्लॅटची ही एक्झामिनेशन कंडक्ट करते तीच बॉडी काउन्सिलिंग पण करते, तीच बॉडी सीट्स पण गव्हर्न करते, नंबर ऑफ सीट्स पण गव्हर्न करते, सीट डिस्ट्रीब्युशन पण गव्हर्न करते. त्यामुळे एकच बॉडी तिनेच केलेल्या एक्झाममध्ये गोंधळ असेल तर तो सावरण्यासाठी त्यांनी स्वतःहून एक शपथपत्र देऊन टाकलं की आम्ही हे करू म्हणून आणि आम्ही सीट्स वाढवू, तुम्ही मार्क द्या, ग्रेस मार्क द्या. आता नीट परीक्षेमध्ये जर का ग्रेस मार्क दिले गेले तर नीट लक्षात घ्या, NTA नीट परीक्षा फक्त